नमस्कार. आधीच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे ते डोमेस्टिक इन्कम वर्सेस नॅशनल इन्कम या दोघांबद्दल या दोन टर्मबद्दल पाहिलेलं. पण आपल्याला माहिती आहे की डोमेस्टिक इन्कममध्ये स्थान महत्त्वाचं आहे. स्थान महत्त्वाचं आहे. म्हणजे उत्पादन, वस्तू आणि सेवेचं उत्पादन हे जर तुमच्या डोमेस्टिक टेरिटरीच्या आत होत असेल तर ते आपण डोमेस्टिक इन्कममध्ये कन्सिडर करत असतो. वेळेस नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला माहिती आहे की उत्पन्न कोण कमवते, व्यक्ती. ती जर नॅशनल असेल, बरोबर आहे, ती जर रेसिडेंट असेल तर ते आपण नॅशनल इन्कममध्ये कन्सिडर करत असतो, बरोबर आहे. नॅशनल इन्कममध्ये नॅशनल जे आहे, जे दुसऱ्या देशात राहत असतील तर त्यांनी जरी कमवलेलं उत्पन्न आहे, जे अर्न इन्कम आहे, ते आपण नॅशनल इन्कममध्ये कन्सिडर करत असतो. तर त्याच्यात कंटिन्युएशनमध्ये आज आपण पाहणार आहोत GDP म्हणजे काय. डोमेस्टिक इन्कम, नॅशनल इन्कम ह्याच्याच कंटिन्युएशनमध्ये आपण पाहू तुमचं नॅशनल इन्कम, तुमचं डोमेस्टिक GDP म्हणजे काय. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा त्याचा फुल फॉर्म आहे. मराठी त्याला म्हटलं जातं असते स्थूल देशांतर्गत उत्पन्न. आता पहा, एक डेफिनेशन आहे दिलेल्या वर्षात. आता वर्ष ज्यावेळेस दिलेलं वर्ष म्हणतो आपण, ते एका टाईम स्पॅनचा आपण विचार करत आहोत, बरोबर आहे. दिलेल्या वर्षात म्हणजे ज्याला आपण म्हणत असतो वित्तीय वर्ष, किंवा ज्याला आपण काय म्हणत असतो फायनान्शियल इयर, जे भारतामध्ये कधीपासून असते 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असते. आणि हे जे वित्तीय वर्ष आहे हे 4 क्वार्टरमध्ये डिवाईड केले जात असते. Q1, Q2, Q3 आणि Q4. Q1 एप्रिल, मे, जून. एप्रिल, मे, जून. त्यानंतर असते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. हे असं समजा तुमचे 4 क्वार्टरमध्ये एक फायनान्शियल इयर जे असते ते डिवाईड केले जात असते. आता जर एका वर्षाचा विषय केला आपण, बरोबर, GDP हा एका वर्षाचा मोजतो. याचा अर्थ GDP ही फ्लो कॉन्सेप्ट आहे. आपण आधी पाहिलेला फ्लो वर्सेस स्टॉक, बरोबर आहे. त्यामुळे GDP हा आपला फ्लो कॉन्सेप्ट आहे. तर दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमा, डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय हे पण आपण पाहिलेलं आहे. डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय होत असते, तुमच्या देशाचे समजा जे काही पॉलिटिकल फ्रंटियर आहे, बरोबर आहे, भौगोलिक सीमा किंवा डोमेस्टिक टेरिटरी. डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय होत असते, तुमच्या देशाची जी काही पॉलिटिकल फ्रंटियर आहे, पॉलिटिकल फ्रंटियर प्लस टेरिटोरियल वॉटर. आपल्याला माहिती आहे टेरिटोरियल वॉटर हे 12 नॉटिकल माईलपर्यंत असते, बरोबर आहे. हे तुमच्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग आहे. या पॉलिटिकल फ्रंटियर आणि टेरिटोरियल वॉटरमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा याचं उत्पादन होत आहे ते तुमच्या GDPमध्ये मोजलं जाणार आहे. दुसरं असते तुमच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये तुमचं विमान आणि जहाज. म्हणजे समजा आपला हा भारत देश आहे, बरोबर आहे, आणि इकडं तुमचं ऑस्ट्रेलिया आहे. आता भारत देशातून समजा एअर इंडियाची एक फ्लाईट ऑस्ट्रेलियामध्ये गेलेली आहे, बरोबर आहे, आणि ही फ्लाईट पुन्हा ऑस्ट्रेलियातून इंडियात रिटर्न येणार आहे, बरोबर आहे. आता ज्यावेळेस ऑस्ट्रेलियातून इंडियात येणार आहे तर आपल्याला माहिती आहे की फ्लाईटमध्ये लोक बसतील ऑस्ट्रेलियामधून, तर त्यावेळेस जे आहे तिकीटं फाडले जातील इथं, बरोबर आहे. तिथं तिकीट्स फाडले जातील. आता पहा, हे तिकीटं जे आहे ना फाडण्यात आले कारण तिथं सेवाही प्रोव्हाइड केल्यात आली. एअर इंडियाचं विमान आहे समजा, बरोबर आहे, एअर इंडियाचं विमान आहे आणि हे इंडियन रेसिडेंट, बरोबर आहे, इंडियन रेसिडेंटचं आहे, रेसिडेंट ऑफ इंडिया, बरोबर आहे. आणि ऑस्ट्रेलियात तिकीट फाडले चाललेलं आहे. विमानतळ हे ऑस्ट्रेलियाच्या टेरिटरीमध्ये, डोमेस्टिक टेरिटरीमध्ये म्हणा किंवा टेरिटरीमध्ये म्हणा, पण तिकीट हे एअर इंडियाकडून फाडण्यात आले. परंतु एक लक्षात घ्या की ते तिकीट जरी तिथं फाडल्या चाललेले असले तरी ते आपल्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये बांधल्या जात असते. तिकीट तिथं फाडल्या जरी गेले तरी, बरोबर आहे. त्यामुळे त्या ज्या सेवा तिथं प्रोव्हाइड केलेल्या, त्या सेवा ज्या प्रोव्हाइड केल्या जातात विमानाद्वारे, बरोबर आहे, त्यासाठी तिकीट फाडल्या चाललं ते ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर फाडल्या चाललं, परंतु ते तरी आपल्या देशाच्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानला जातो. त्यामुळे त्या विमानाने जे काही तिथं सेवा देऊन उत्पन्न मिळवलेलं आहे ते तुमच्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानला जाईल, ते तुमच्या GDPचा भाग मानला जाईल. तर हे 2 नंबरले झालं. त्यानंतर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये येते तुमचे इंटरनॅशनल वॉटरमध्ये. म्हणजे हे याचा अर्थ काय की एअर इंडियाची विमानं जेव्हा अमेरिका व भारत किंवा इतर देशादरम्यान उड्डाण करतात तेव्हा ती भारताच्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानला जात असते. त्याच्यानंतर आहे तुमचं फिशिंग वेसल आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस रिग्ज आहेत, हा, बरोबर आहे. फिशिंग वेसल्स, ऑइल अँड नॅचरल गॅस रिग, ऑइल अँड नॅचरल गॅस रिग्ज, बरोबर आहे. पुन्हा तेच हे फिशिंग वेसल, ऑइल अँड नॅचरल गॅस ह्या जर समजा इंडियन रेसिडेंटनी समजा ऑपरेट करत असतील, ऑपरेटेड बाय इंडियन रेसिडेंट,
आणि ह्या फिशिंग वेसल, ऑइल अँड नॅचरल गॅस रिग्स ज्या आहे ह्या आंतरराष्ट्रीय पाण्यात किंवा ज्या भागात देशाचे विशेष हक्क आहेत तिथे समजा ह्या चालत असतील तर त्यासुद्धा आपल्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानल्या जातात. म्हणजे कुठं हे फिशिंग वेसल्स, म्हणजे आपण काय म्हणतो ना फिशिंग वेसल्स, हे ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय पाण्यात इंटरनॅशनल वॉटर किंवा तुमचे जे समजा तुम्हाला एक कोणत्याही देशाला एक विशेष हक्क असतात प्लस विशेष हक्क हे आंतरराष्ट्रीय पाण्यावर ज्यावेळेस मिळत असतात, म्हणजे एक एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर तिथे विशेष हक्क आपल्याला मिळालेले आहेत. बरोबर आहे. तिथे तुम्ही एक्सप्लोरेशन करू शकता, मिनरल एक्सप्लोरेशन सारख्या गोष्टी करू शकता. तर तिथे ज्या काही वस्तू आणि सेवा तयार होतील तर त्या पण आपल्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानल्या जात असतात. आणि चौथं असतं तुमचं एम्बॅसीज, कॉन्सुलेट्स आणि मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट. दुसऱ्या देशात ज्या भारताच्या असतील, बरोबर आहे, त्या पण आपल्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानल्या जात असतात. बरोबर आहे. परंतु दुसऱ्या देशात जसं USA समजा एम्बसी भारतात असेल तर ती USA डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानला जात असते, ती भारताच्या डोमेस्टिक टेरिटरीचा भाग मानला जात नाही. तर आपल्याला माहिती आहे की GDPची व्याख्या दिलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणार आहे. आता एक लक्षात घ्या, इथं उत्पादित होणार आहे म्हणजे समजा एक वित्तीय वर्ष 2025-26 आणि त्या आधीचं समजा 2024-25. गव्हाचं एक उदाहरण घेऊ आपण. गहू पहा, यावर्षी 100 क्विंटल इथं पिकला होता आणि यावर्षी पण 100 क्विंटलच पिकलेला आहे. बरोबर आहे. तुमचा गहू जो आहे 2024-25मध्ये असो किंवा 25-26मध्ये तो उत्पादित झालेला आहे, परंतु याच्या प्रोडक्शनमध्ये फरक नाही आहे. तो गेल्या वर्षी पण 100च होता, 100 क्विंटलच होता आणि यावर्षी पण तो काय 100च क्विंटल आहे. म्हणजे जी वस्तू तयार होता डोमेस्टिक टेरिटरीच्या आत, गहू एक वस्तू आहे जी तुमच्या डोमेस्टिक टेरिटरीच्या आत होता, त्याच्या उत्पादनामध्ये वाढ कोणत्याच प्रकारची नाही. त्याच्या उत्पादनामध्ये जर वाढ नसेल तर याचा अर्थ याच्या GDPमध्ये सुद्धा वाढ नाही आहे. सो इथं GDP ग्रोथ रेट काय, GDP ग्रोथ रेट काय इथं 0%. कारण वस्तू आणि सेवाचे जे उत्पादन होतं ते गेल्या वर्षीपेक्षा कमी नाही, ते जास्त नाही. बरोबर आहे. तर याला म्हणतो असतो आपण GDPमधला ग्रोथ रेट हा 0% आहे. तर तुमच्या GDPमध्ये जर ग्रोथ आवश्यक असेल तर ज्या काही वस्तू आणि सेवा गेल्या वित्तीय वर्षात तयार झालेल्या आहेत तर त्यापेक्षा जास्त पुढच्या वित्तीय वर्षात तयार होणे अपेक्षित आहे. त्याच वेळेस म्हणतो की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय झालेली आहे, ग्रोथ आलेली आहे. GDP आहे, त्या GDPमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण इन्क्लूड करतो GDP कॅल्क्युलेशनमध्ये आणि कोणकोणत्या गोष्टी आपण एक्सक्लूड करतो, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपण सोडून देतो. बरोबर आहे. सर्वात पहिले तर इन्क्लूड कोणत्या गोष्टी करतो GDP मोजण्यासाठी, अंतिम वस्तू आणि सेवा, अंतिम गुड्स आणि सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा, ज्याच्यामध्ये काय ना रेडीमेड कार, एक उदाहरण रेडी कार आहे, समजा तुम्ही एकदम शोरूममधून कार घेतली, ती मोबाईल फोन असेल. बरोबर आहे. त्यानंतर सर्व्हिसेस आहेत, सर्व्हिसेस बाय डॉक्टर, इंजिनियर्स, त्यानंतर लॉयर, ह्यांच्या सर्व्हिसेस ज्या अंतिम आहेत त्या तुमच्या GDPच्या कॅल्क्युलेशनमध्ये घेतल्या जात असतात. आता जे अंतिम वस्तू आहेत ना, अंतिम वस्तू किंवा फायनल गुड्स जे असतात ना, फायनल गुड्स हे दोन प्रकारचे असतात, कन्झ्युमर आणि दुसरे असतात कॅपिटल गुड. कन्झ्युमर गुड हे कोणते गुड असतात जे ह्युमन वॉन्ट सॅटिस्फाय करतात. ह्युमन वॉन्ट, माणसाच्या ज्या गरजा आहेत ना, मानवी गरजा, त्या सॅटिस्फाय करतात. जसं उदाहरण एक्झाम्पल कार ही तुमची गरज सॅटिस्फाय करते जी आपण कन्झम्पशनसाठी वापरतो. बरोबर. नंतर काही गुड्स असतात ज्यांना आपण कॅपिटल गुड म्हणतो. कॅपिटल गुड हे इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले जातात. कॅपिटल गुड हे ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून वापरले जातात. त्याच्याने काय होते, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काय होते, एफिशियन्सी येते. एक उदाहरण घ्या समजा मशिनरी. तुम्ही जर एखाद्या प्रोडक्शन युनिटमध्ये जर ॲडव्हान्स मशिनरी लावला तर ते एक प्रकारचं कॅपिटल गुड आहे, त्यामुळे प्रोडक्शन वाढणार आहे. तर ते काय झालेलं आहे तुमचं फायनल गुड्सच आहे. फायनल गुड्स आणि इंटरमिडिएट गुड्समध्ये एकच फरक आहे. फायनल गुड्स ज्यावेळेस प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरल्या जाते तर त्याचा उपयोग हा हेल्प म्हणून केला जात असते प्रोडक्शन प्रोसेसमध्ये. परंतु इंटरमिडिएट गुड्स जे असतात, जे मध्यस्थ वस्तू असतात, त्या ज्यावेळेस प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरल्या जातात त्यावेळेस त्या रॉ मटेरियल म्हणून वापरल्या जात असतात. त्यामुळे जो अंतिम प्रॉडक्ट तयार होत असतो त्यामध्ये तुम्हाला जो इंटरमिडिएट प्रॉडक्ट किंवा जो आपण इंटरमिडिएट गुड्स म्हणा तो आपल्याला दिसणार नाही, त्याचं रूप हे पूर्णपणे बदलणार. पण या केसमध्ये असं नसते. अंतिम फायनल गुड्समध्ये किंवा त्यातल्या त्यात पण कॅपिटल गुडमध्ये कॅपिटल गुड हे हेल्प करते प्रोडक्शन प्रोसेसमध्ये. बरोबर आहे. तर ही पण अंतिमच असते, याच्यावर पुढे कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग शक्य नसते कॅपिटल गुड्सवर. त्यामुळे तुमचं जे दुसरी गोष्ट येते ती इथे येते कॅपिटल गुड्स.
जे आपण जी डी पीमध्ये इन्क्लूड करणार, ज्याचा वापर कशासाठी होत असतो आपला, इन्व्हेस्टमेंटसाठी. मग याच्यामध्ये काय काय होऊ शकते, तुमची मशिनरी, त्यानंतर तुमचं कम्प्युटर्स म्हणू शकतो आपण, उदाहरण समजा कम्प्युटर्स एक उदाहरण होऊ शकतं. त्यानंतर नंबर 3 आहे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. हे पण आपण जी डी पीमध्ये इन्क्लूड करणार. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, गव्हर्नमेंट कशावर एक्सपेंडिचर करते, रोड्स, त्यानंतर स्कूल, शाळा बांधण्यासाठी, हॉस्पिटल. नंबर 4 आहे एक्सपोर्ट, की ज्याला आपण निर्यात म्हणतो. हे पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार. त्याच्यानंतर इथे कोणत्या गोष्टी आपण एक्सक्लूड करणार जी डी पीमध्ये, जी डी पी कॅल्क्युलेशनमध्ये कोणत्या गोष्टी घेणार नाही, तर त्याच्यामध्ये पहिले इंटरमिजिएट गुड, ज्याला आपण इंटरमिजिएट गुड्स, मध्यस्थ वस्तू म्हणतो, इंटरमिडिएट गुड्स. इंटरमिडिएट गुड्स आपल्याला माहीत आहे, ज्याच्या समजा प्रक्रिया होऊ शकते, अशा गुड्सला आपण इंटरमिडिएट गुड्स म्हणतो. सेकंड हँड गुड्स असतील, सेकंड हँड गुड्स म्हणजे डायरेक्ट शोरूममध्ये कार न घेता कोणातरी जवळून कार विकत घेणे, बरोबर आहे उदाहरण, तर ते पण तुमच्या जी डी पीमध्ये नसते. त्यानंतर नंबर 3 आहे तुमचं ट्रान्सफर पेमेंट, हस्तांतरित पेमेंट ज्याला म्हणतो, बरोबर आहे, ज्यामध्ये तुमचे गिफ्ट्स आले तर स्कॉलरशिप, बरोबर आहे, स्कॉलरशिप्स. त्याच्यानंतर पेन्शन, गिफ्ट, स्कॉलरशिप, पेन्शन हे तुमच्या जी डी पीमध्ये इन्क्लूड होत नाही, कारण याच्यामध्ये कुठलीही वस्तू आणि सेवा तयार होत नाही. त्यानंतर शेअर आणि बॉन्ड्सची खरेदी विक्री असेल, शेअर व बॉन्ड्स यांची खरेदी विक्री. हे खरेदी विक्री केल्याच्यानं कुठली वस्तू आणि सेवा तयार होत आहे का, नाही. त्यानंतर जेवढा कुठल्या इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या पण तुमच्या जी डी पीमध्ये आपण घेत नाहीत. त्यानंतर आहे घरगुती विनामूल्य सेवा, घरगुती विनामूल्य सेवा आपल्या जी डी पीचा एक भाग, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा भाग हा जी डी पीमध्ये घेत नाही. जसं प्रत्येक घरोघरी तुमची आई जी असते ती कामं करत असते, पण त्याला कुठल्याही प्रकारचा आपण मोबदला देत नाही, तर ती घरगुती विनामूल्य सेवा आहे, तर ती पण आपण जी डी पीमध्ये कन्सिडर करत नाही. त्यामुळे जी डी पीमध्ये एक मेजर सेक्शन्स काय केल्या जात आहे, एक्सक्लूड केल्या जात आहे. त्या काही गोष्टी आता जी डी पीमध्ये आपण काय इन्क्लूड करतो, काय एक्सक्लूड करतो, बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की जी डी पी म्हणजे काय होत असते, उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा भौगोलिक सीमेच्या आत. आता वस्तू आणि सेवा भौगोलिक सीमेच्या आत तयार होतात, त्या कोण करत याच्याशी फरक पडत नाही. ते रेसिडेंट पण असू शकते, नॉन रेसिडेंट पण असू शकते, बरोबर आहे. रेसिडेंट पण असू शकते, नॉन रेसिडेंट पण असू शकते, पण वस्तू आणि सेवाचं उत्पादन हे भौगोलिक सीमेच्या आत त्या वर्षात होणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस त्याचं मूल्य घेतो आपण, मूल्य म्हणजे काय होत असते, व्हॅल्यू ऑफ आउटपुट. व्हॅल्यू ऑफ आउटपुट हे आपल्याला माहीत आहे, प्राईस टाईम क्वांटिटी असते, हे आपण आधीच्या भागमध्ये पाहिलेलं आहे. तुमच्या जी डी पीमध्ये ग्रोथ कधीच होईल, तुमच्या जी डी पीमध्ये ग्रोथ कधी होईल, ज्यावेळेस वस्तू आणि सेवा तुमच्या अर्थव्यवस्थेत ज्या तयार होत आहेत त्याच्या उत्पादन होण्यामध्ये, त्याच्या प्रोडक्शनमध्ये ग्रोथ होणं हे फार आवश्यक आहे, तेव्हाच तुमच्या जी डी पीमध्ये ग्रोथ होईल. तर याला म्हणतो आपण जी डी पी. आता एखादी वस्तू आहे, समजा गहू आहे, गहूच घेऊ एक एक्झाम्पल आपण, बरोबर आहे. गहू तयार झालेला आहे, त्याची किंमत समजा 1000 रुपये आहे, ही प्राईस लेवल समजा 1000 रुपये, बरोबर आहे. आता याच्यात या गव्हापासून तुम्ही काय तयार केलं, समजा बिस्किट तयार केला. हे बिस्किट तयार करणं, हे बिस्किट गव्हापासून ज्यावेळेस बिस्किट तयार होतं, याचा अर्थ काय, याच्यामध्ये प्रोसेसिंग होतं, याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होतं. त्या बिस्किटाची किंमत किती झालेली आहे, समजा 1500 रुपये. तर आपल्याला माहिती आहे की इथं एकूण व्हॅल्यू ॲडिशन किती रुपयात झालेलं आहे, ज्याला आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो. ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन हे इथं किती झालेलं आहे, 1500 मायनस 1000 हे किती झालेलं आहे, 500 रुपयाचं. पण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस व्हॅल्यू ॲडिशन होतं त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी वापरल्या जातात, आणि या मशिनरी वापरल्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी प्रकारात विअर अँड टिअर लॉस होतं. म्हणजे ती वापरल्यामुळं त्यांची क्वालिटी जी आहे, क्वालिटी म्हणा ती काय होत आहे, डाऊन होत आहे, ज्याला आपण काय म्हणतो, घसारा म्हणतो. त्यामुळे जे काही आपण जे टोटल हे 500 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन केलेलं आहे, त्या व्हॅल्यू ॲडिशनमधून आपल्याला हे काय करावं लागेल, तुमचं डेप्रिसिएशन किंवा घसारा काय करावा लागेल, तो मायनस करावा लागेल. तो समजा 100 रुपये झालेला आहे, बरोबर आहे. त्यामुळे एकूण व्हॅल्यू ॲडिशन किती झालेलं आहे, 400 रुपये होणार. याला म्हणणार आपण नेट व्हॅल्यू ॲडिशन. हे आपण पहिले पण पाहिलेलं आहे, नेट व्हॅल्यू ॲडिशन. त्यामुळे
जर मी समजा आपण लिहिलं GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, हे ग्रॉस आहे, या ग्रॉसवरून आपल्याला जर हे ग्रॉस आहे, ग्रॉसवरून आपल्याला जर मध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल, GDP मायनस डेप्रिसिएशन, यात आपल्याला काय भेटेल, NDP नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, बरोबर आहे, GDP टू NDP. आता आपण एक अजून पाहिलेलं आहे, एखादा प्रोडक्शन युनिट आहे, त्यामध्ये लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेनरशिप, लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेनरशिप प्रोव्हाइड केलं तर आउटपुट तयार होणार, बरोबर आहे. याच्या अगेन्स्टमध्ये फॅक्टर पेमेंट केलं जातं ते प्रोडक्शन युनिट मार्फत. लेबर असेल तर तुम्हाला वेजेस दिल्या जातं, लँड असेल तर रेंट दिल्या जातं, कॅपिटल असेल तर तुम्हाला प्रॉफिट दिला जाते, आणि एंटरप्रेनरशिप असेल तर कॅपिटल असेल तर इंटरेस्ट दिला जातो, आणि एंटरप्रेनरशिप असेल तर तुम्हाला प्रॉफिट मिळतो. याचा अर्थ काय, तो एक प्रकारचा मोबदला आहे. तर एखादी वस्तू तयार करण्यासाठी प्रोडक्शन युनिटला काहीतरी मोबदला द्यावा लागतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, फॅक्टर कॉस्ट. आता ही फॅक्टर कॉस्ट आहे. आता साहजिक आहे, आपण ॲज अ कन्झ्युमर म्हणून फॅक्टर कॉस्टवर तो कुठलाच प्रोडक्ट काय करत नसतो, विकत घेत नसतो, कारण फॅक्टर कॉस्ट आहे. त्या फॅक्टर कॉस्टवर काय लागत असतो, इनडायरेक्ट टॅक्स लागत असतो, इनडायरेक्ट टॅक्स. आणि परंतु एखादं प्रोडक्ट असतं जे फार महाग असतं, तर त्यावेळेस शासन काय देत असतं, ते सबसिडी देत असते. तर त्या सबसिडीमध्ये ते सबसिडी देत असते, बरोबर आहे. तर ती सबसिडी ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट टॅक्समधून मायनस करत असतो, तर ते नेट इनडायरेक्ट टॅक्स येतं, बरोबर आहे. नेट इनडायरेक्ट टॅक्स येते. त्यामुळे काय होतं, फॅक्टर कॉस्ट हे काय असते, फॅक्टर कॉस्ट प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्स, जे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, तर त्याला काय म्हणत असतो आपण, मार्केट प्राईस. सो GDP ॲट मार्केट प्राईस इज इक्वल टू GDP ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्स. काय म्हणतो आपण, GDP मार्केट प्राईस, बरोबर. आता GDP ॲट मार्केट प्राईस, आता आपल्याला माहिती असायला पाहिजे, GDP हे जनरली दोन प्रकारचे असतात, एक रिअल GDP आणि दुसरा आहे तुमचा नॉमिनल GDP. ते काय ते पाहू आपण, पण त्याच्या आधी आपण रिअल व्हेरिएबल आणि नॉमिनल व्हेरिएबल म्हणजे काय होते ते पाहू. तर आता समजा आपण पाहू व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे अशी गोष्ट जी बदलत राहते, बरोबर आहे, जी बदलते. समजा टेम्परेचर आहे, ते दररोज बदलते. तुमच्या खिशातले पैसे असतील ते पण बदलतात. आपलं वय, विद्यार्थ्याचं वय, हे काय होते, बदलते, बरोबर. तर अशाच अर्थव्यवस्थेत काही गोष्टी असतात ज्या बदलत असतात, बरोबर. उत्पन्न म्हणा, उत्पन्न म्हणजे आपण काय म्हणू शकतो, GDP. तुमची डिमांड, ज्याला आपण म्हणतो मागणी, बरोबर आहे. तुमच्या प्राइसेस, ह्या काय व्हेरिएबल्स आहेत, हे बदलत राहतात, बरोबर आहे. मग अशा केसमध्ये या गोष्टी जर बदलत राहत असतील, तर अर्थशास्त्रामध्ये व्हेरिएबल ही एक अशी संकल्पना जी सतत बदलत राहणाऱ्या गोष्टीचे मोजमाप करते. म्हणजे समजा उत्पन्न आहे, जे बदल होत आहे, आपल्याला ते मोजायचं आहे. डिमांड आहे, ती बदलत चाललेली आहे, ती पण आपल्याला मोजायची आहे. समजा प्राइसेस आहेत, बरोबर, तर ती म्हणजे ह्या बदलत चाललेल्या आहेत. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जिचे मूल्य समजा काळानुसार किंवा परिस्थितीनुसार बदलते, तिला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल. आणि अर्थशास्त्रात व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल काय राहू शकते, उत्पन्न असू शकते, डिमांड असू शकते, ज्याला आपण मागणी म्हणतो, किंमत असू शकते, ज्याला आपण प्राईस म्हणतो. त्यानंतर इन्फ्लेशन, ज्याला आपण भाववाढ म्हणतो. आता व्हेरिएबलचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातले दोन व्हेरिएबल आपण आधी पाहिलेले आहे, स्टॉक व्हेरिएबल आणि फ्लो व्हेरिएबल. स्टॉक हा ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम, त्यावेळेला किती आहे ते मोजतो, आणि फ्लो व्हेरिएबल हा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, हे आपण मोजत असतो. आपण पहिले पाहिलेलं आहे, स्टॉक आणि फ्लो. तशाच प्रकारे तुमचे दोन व्हेरिएबल आहेत, बरोबर आहे. तर ते व्हेरिएबल कोणते आहेत, एक नॉमिनल व्हेरिएबल आणि दुसरा आहे तुमचं रिअल व्हेरिएबल. आणि ज्यावेळेस आपण GDPच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतो, त्यावेळेस आपण प्राइसेसचा विचार करतो, बाजारभावाचा विचार करतो, मार्केट व्हॅल्यूचा विचार करतो. त्यामुळे आता याच्या पुढे ज्यावेळेस आपण नॉमिनल व्हेरिएबल ज्यावेळेस म्हणणार, त्यावेळेस आपण प्राईसबद्दल बोलत आहोत असं लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. त्या वर्षाची प्राईस किंवा जी बदलत आहे, बरोबर आहे, तर तिला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल, जी बदलत राहणारी गोष्ट. आणि आता आपण इथं जे आहे ते प्राईसचा विचार करणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. कारण आपल्याला GDPमध्ये काय म्हणतो आपण, प्राईस महत्त्वाची आहे. तुमच्या क्वांटिटी ऑफ आउटपुट, क्वांटिटी किती तयार झालेली आहे, ज्यावेळेस त्याला आपण प्राईसनं मल्टिप्लाय करतो, त्यावेळेस व्हॅल्यू काय असते, Q × P. त्यावेळेस ती व्हॅल्यू असते तुमच्या अर्थव्यवस्थेतली तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवेची. तर आता आपण पाहू, समजा 2 आर्थिक वर्ष घेतले आपण, तर हे व्हेरिएबल झालं तुमचं. 2 आर्थिक वर्ष घेतले समजा आपण, इथं आपण वर्ष घेऊ किंवा ज्याला आपण इयर म्हणणार, 2025
2024-25 आणि 2025 आणि 2026 हे आर्थिक वर्ष झाले. असं पकडू की तुमच्या अर्थव्यवस्थेत फक्त वस्तूची निर्मिती होत आहे. गुड्स आणि सर्व्हिसेस आपण कन्सिडर करतो, परंतु आपल्याला समजण्यासाठी आपण असं समजू की तुमच्या अर्थव्यवस्थेत फक्त वस्तू तयार होत आहे आणि ते गहू तयार होत आहे. गव्हाचं उत्पादन समजा गहू, बरोबर आहे. ती वस्तू तुमच्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहे. समजा काहीतरी क्वांटिटीची ती तयार होणार, ज्याला आपण क्वांटिटी म्हणतो, बरोबर. समजा फॉर एक्झाम्पल यावर्षी तयार झाली तुमची ती 100 kg आणि 2025-26 मध्ये असं पकडू की 100 kg तयार झालेली आहे. यावर्षी त्याची काहीतरी प्राईस असणार जी आपण ₹per kg मध्ये म्हणू. ते समजा इथे 20 रुपयाने आहे आणि इथे ती आहे तुमची 25 रुपयाने. आता टोटल व्हॅल्यू जे मूल्य असणार याला आपण काय म्हणतो व्हॅल्यू, हे काय असते क्वांटिटी टाइम्स प्रोडक्ट असते. आता ही 2024-25 मध्ये जे 100 किलो गहू तयार झालेला आहे त्याची किंमत किती असणार? ती असणार तुमची 2000 रुपये आणि इथं किती असणार तुमची ₹2500. आता तुम्ही जर तुमच्या अर्थव्यवस्थेतनी फक्त व्हॅल्यूचा विचार केला, बरोबर आहे, तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अर्थव्यवस्थेत ग्रोथ आहे. कारण 2024-25 मध्ये जी वस्तू तयार झालेली आहे त्यावेळेस ती व्हॅल्यू 2000 रुपये होती, परंतु 2025-26 मध्ये ती व्हॅल्यू काय झालेली आहे 2500 रुपये. म्हणजे फरक तर आहे, बरोबर आहे. आता तो फरक किती आहे तर तो आपण जर इथे कॅल्क्युलेट केला तर तो आपल्याला माहिती आहे की तो 25% आहे, बरोबर आहे. हे आपल्याला वरून पाहिलेच लक्षात येईल, कारण तुमच्या व्हॅल्यूमध्ये तेवढा फरक झालेला आहे 2 आर्थिक वर्षाच्या व्हॅल्यूमध्ये. परंतु तुम्ही पहा इथं जे उत्पादन आहे, गव्हाचं उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये काही फरक आहे. इथं ग्रोथ इन प्रोडक्शन ही 0% आहे, परंतु ग्रोथ इन व्हॅल्यू ही 25% आहे. मूल्यामध्ये वाढ ही 25%ची वाढ झालेली आहे. तर साहजिक आहे ही व्हॅल्यू का वाढलेली आहे, कारण तुमच्या प्राइसेस ह्या वाढलेल्या आहेत. इथं काय झालेलं, प्राइस राईज झालेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो इन्फ्लेशन, बरोबर आहे. तुमच्या अर्थव्यवस्थेतनी कुठलीही वस्तू आणि सेवा एक या उदाहरणामध्ये गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये यावर्षी 2025-26 मध्ये अतिरिक्त उत्पादन गव्हाचं झालेलं नाही आहे. त्यामुळे तुमच्या GDP मध्ये ग्रोथ ही झालेली नाही, तुमच्या व्हॅल्यूमध्ये ग्रोथ झालेली आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग असं तर होऊ शकतं ना, समजा की GDP मोजताना आपण काय करायचं, प्रोडक्शनचा विचारच करायचा, फक्त त्या वर्षाच्या प्राइसेसचा विचार करायचा आणि आपण सांगायचं की आपला GDP हा वाढत आहे. म्हणजे समजा ज्या वर्षी एखादी वस्तू 100 रुपयाची होती ती आता समजा एखादी वस्तू 2024-25 मध्ये 20 रुपये किलो नव्हती, 2025-26 मध्ये ती समजा 25 रुपयांनी झाली, बरोबर आहे. तर तुमचं ग्रोथ हे 25% झाली गेल्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये. परंतु आता आपण लक्षात घेऊ की 26-27 या आर्थिक वर्षातनी त्या गव्हाची किंमत जे प्रति किलो आहे ती समजा 25 वरून डायरेक्ट डबल झाली, ती झाली समजा 50 रुपये किलो. तुमची व्हॅल्यू फार मोठी वाढणार, परंतु ग्रोथ आहे का नाही, कारण तुमच्या प्रोडक्शनमध्ये कुठल्याही प्रकारची ग्रोथ नाही. मग इथं येत असतो कॉन्सेप्ट ज्याला आपण म्हणत असतो बेस इयरचा. आता ही जी प्राईस जी झालेली आहे आणि ही जी प्राईस राईज झालेला आहे किंवा हा जो इन्फ्लेशन आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला काय करायचा, मायनस करायचा आहे. आणि जे ॲक्च्युअल प्रोडक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये किती ग्रोथ झालेली आहे हे जर आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला इथे येतो कॉन्सेप्ट आधारभूत वर्षाचा, ज्याला आपण म्हणत असतो बेस इयर, ज्याला म्हणतो आपण आधारभूत वर्ष. म्हणजे काय करणार, कोणत्याही वर्षी ज्या वस्तू आणि सेवाचं उत्पादन तुमच्या अर्थव्यवस्थेत होत आहे त्याची व्हॅल्यू किती असणार, बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी प्राईस लागते. तर ती प्राईस जी आहे ना आपण एक वर्ष निवडायचं, ते फिक्स करायचं आणि त्या वर्षात त्या वस्तूच्या प्राइसेस किती होत्या आता याच्या बेसिसवर करंट वर्षातली ज्या काही वस्तू आणि सेवा तुमच्या देशात तयार होत आहेत त्याची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. त्यावेळेस काय होणार की आपण इन्फ्लेशन विचारात घेणार नाही. कारण समजा आता 24-25, 25-26 हे 2 वर्ष होते, तर इथं आपल्याला प्राईस राईजचा भरोसा, प्राईस राईज किंवा ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो त्याचा इम्पॅक्ट दिसलेला आहे. तर तो मिनिमाइज करण्यासाठी आपण बेस इयरचा
किंवा आधारभूत वर्ष ठरवणार, बरोबर. म्हणजे काय, एखाद्या फिक्स्ड इयरच्या प्राइसेसचा रेफरन्स घेणे. बेस इयरमध्ये काय होते, एखाद्या फिक्स्ड इयरच्या प्राइसेसचा रेफरन्स घेणे, बरोबर. आता माहिती आहे का, GDP कॅल्क्युलेशन करण्यासाठी जे बेस इयर घेतलं जात आहे ते आहे 2022-23. म्हणजे शासनाने 2022-23 हे वर्ष फिक्स केलं. त्या वर्षी ज्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्यांच्या ज्या किमती होत्या त्याचाच वापर आता आपण व्हॅल्यू काढण्यासाठी करणार, जेणेकरून 23-24, 24-25, 25-26 आणि आता जे 26-27 या वर्षात जे काही भाववाढ झालेली आहे आपण ती तिथे विचारातच घेणार नाही, कारण आपण किमती ह्या 2022-23च्या घेत आहोत, बरोबर. त्यामुळे इन्फ्लेशनचा जो काही इम्पॅक्ट असेल तो तिथून निघून जाणार, बरोबर आहे. आता हेच आपण उदाहरण थोडं म्हणजे जे आपण गव्हाचं उत्पादन घेतलेलं आहे ते आता आधारभूत वर्षाच्या किमतीवर काढून पाहू, ठीक आहे. आणि तुम्हाला माहीत आहे बेस इयर एक प्रकारचा काय समजा रेफरन्स इयर आहे, ज्या वर्षीच्या आपण प्राइसेसचा वापर करतो, जी रिअल ग्रोथ आहे ती काढण्यासाठी. रिअल ग्रोथ काढण्यासाठी आपण फिक्स इयरच्या प्राइसेसचा विचार करतो, हे लक्षात ठेवायचं. कशासाठी, रिअल ग्रोथ ॲक्च्युअल ग्रोथ किती झाली, म्हणजे आजच्या किमतीची तुलना एका विशिष्ट वर्षाच्या किमतीशी करतो, त्याला बेस इयर म्हणतो, बरोबर आहे. आता आधारभूत किमती म्हणजे आधारभूत वर्षातनी समजा गव्हाचं उत्पादन झालंच असेल, त्या वर्षी समजा गव्हाचं उत्पादन आपण कन्सिडर करू काहीतरी झालं असेल, त्या वर्षी गव्हाची जी किंमत असेल ती असेल समजा तुमची 15 रुपीज 15 पर kg, बरोबर आहे. तर आता ते कशा प्रकारे वर्क होणार मी सांगतो. इथं मी घेणार प्राइसेस कोणत्या कुठल्या बेस इयरच्या, ज्या 2000 आता काय आहे 2022-23 आहे, त्या किती होत्या ॲट द रेट ऑफ ₹15 पर kg. त्यामुळे इथं काय होणार, हे 15 येणार आणि ही पण प्राईस काय येणार 15च येणार. 2024-25मध्ये पण 15 रुपये तुम्हाला घ्यावं लागेल आणि 25-26मध्ये पण तुम्हाला 15 रुपये, कारण आपण एका फिक्स इयरच्या प्राइसेस घेतलेल्या आहेत. आता जर आपण इथं मूल्य काढलं किंवा ज्याला आपण व्हॅल्यू म्हणतो, ही व्हॅल्यू आपण बेस इयरच्या प्राइसेसवर काढलेली आहे. जरी आपण 2024-25 आणि 25-26च्या प्रोडक्शनचा विचार घेता तर इथे काय होणार 100 × 15 म्हणजे 1500 रुपये आणि इथे काय होणार पुन्हा 1500 रुपये. आता आपण पाहू की आता पहा इथं 1500वरून 1500 होते 0%, कारण इथं आपण फिक्स प्राईस घेतलेली, हे फिक्स इयर प्राईस आहे ना, ज्याला आपण म्हणतो बेस इयर प्राईस. 15 रुपये यावर्षी होती, 15 रुपये त्या वर्षी होती, बरोबर आहे. म्हणजे इथं भाववाढ आपण विचारात घेतलेली नाही आहे, याचा अर्थ भाववाढ विचारात घेतली नाही, इथं भाववाढ आपण विचारात घेतलेली नाही आहे. त्यामुळे आपण इथं काय केलेलं, इन्फ्लेशन लाईक प्रकारे काय केलेलं ॲडजस्ट केलेलं, बरोबर. आता समजा तुमच्या GDPमध्ये जर इथं वाढ करायची असेल, समजा बेस इयरच्या बेसिसवर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुमच्याकडं फक्त एकच ऑप्शन उरतो, तुम्हाला हे उत्पादन काय करावं लागेल, वाढवावं लागेल. समजा इथं 100 kg होतं ते आता 120 kg झालं, प्राइसेस ह्या तुमच्या 15 राहतील, 15 रुपयेच राहतील, हे 1500 असणार आणि हे तुमचं 1800 रुपये होणार. आता इथं तुमचं मूल्य हे वाढलेलं आहे, 1500वरून 1800वर तुमचं मूल्य गेलेलं आहे. तर ते का गेलेलं आहे, कारण तुमच्या प्रोडक्शनमध्ये क्वांटिटीमध्ये फरक झालेला आहे, क्वांटिटीमध्ये फरक पडलेला आहे किंवा अर्थातच ते वाढलेला आहे. याचा अर्थ तुमचा GDP हा इथं काय झालेला वाढलेला आहे. तिथं त्याच्यात तुम्हाला दिसत आहे की ते 20%ची ग्रोथ आहे, 100वरून 120वर गेला तर, बरोबर. तो सांगायचं तात्पर्य तुमच्या देशात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवाचं जर फक्त मूल्यच बदललं तर तुम्ही गेसिंग घेऊ शकत नाही की प्रोडक्शनमध्ये फरक पडला की नाही, कारण तो तुमच्या भाववाढीचा पण फरक असू शकतो. म्हणजे समजा 2 वर्ष आहेत किंवा एक गोष्ट, आता व्हॅल्यू बदलते कशी, व्हॅल्यू बदलते 2 कारणामुळं जे आपण पाहिलेलं आहे. एक तर क्वांटिटी बदलली तर आणि प्राईस बदलली. म्हणजे कसं, समजा 100 युनिट्स तयार झालेले आहेत गव्हाचे किंवा 100 किलो गहू झालेला आहे आणि त्याची प्राईस जी आहे समजा 15 रुपये आहे, उदाहरण द्यायला लागलो, ते 1500 रुपये झाले. आता ही 1500 हे व्हॅल्यू कधी बदलू शकते, कधी बदलणार, समजा 100च्या ऐवजी 120 झालं आणि किंमत तीच राहिली तर ते किती व्हावं लागले, 1800 रुपये व्हावं लागले. तर हे किंवा तुमची क्वांटिटी सेम राहिली, 100 युनिटच तुमची क्वांटिटी राहिली, परंतु प्राईस तुमची बदलली तरी तुमची व्हॅल्यू काय होते, बदलते. त्यामुळे व्हॅल्यू ही 2 पॅरामीटरमुळे बदलत आहे, क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन आणि प्राइसेसमुळे, बरोबर आहे. तर ज्यावेळेस अशी तर हे लक्षात ठेवा फक्त, म्हणजे काय, आता आपण 2026-27मध्ये GDPसाठी 2022-23 हे वर्ष बदलत, 2022-23 हे बेस इयर कन्सिडर केलेलं आहे.
याचा अर्थ काय की समजा 2026-27च्या GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण 2022-23च्या किमतीचा वापर करणार आहोत, बरोबर आहे. तर 2022-23 या वर्षापासून ते 2026-27पर्यंत 22-23, 23-24, 24-25, 25-26, बरोबर आहे. ह्या मधातल्या समजा 3-4 वर्षातनी जी काही भाववाढ झालेली आहे ती आपण विचारातच घेतलेली नाही, कारण आपण 2022-23च्या प्राइसेसचा वापर करत आहोत आणि 2022-23 पासून 2022-23 पासून ते 26-27पर्यंत जे आलेला या कालावधीमध्ये अर्थातच भाववाढ झालेली आहे, पण ती आपण इथे विचारात घेतली नाही. त्याला म्हटलं जात असते रिअल व्हेरिएबल. सो व्हेरिएबलमध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या होत्या. आता एक असते तुमचं रिअल व्हेरिएबल आणि दुसरा असते तुमचं नॉमिनल व्हेरिएबल. तर रिअल व्हेरिएबल म्हणजे असा व्हेरिएबल जी एक प्रकारची इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यू आहे. रिअल व्हेरिएबल दोन प्रकारचे आहेत आपण पाहिले तर. व्हेरिएबल दोन प्रकारचे आहेत, रिअल व्हेरिएबल आणि नॉमिनल व्हेरिएबल. आणि इथं काय झालं, रिअल व्हेरिएबल ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यूज घेत आहोत. इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यूज, बरोबर आहे. रिअल व्हेरिएबल इज इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यूज. त्यामुळे इथं काय केलेलं आहे आपण, प्राइसेस ह्या बेस इयरच्या घेतलेल्या आहेत, जिला आपण काय म्हणतो असतो कॉन्स्टंट प्राईस. व्हेरिएबल जर प्राईस हे जर व्हेरिएबल असेल तर रिअल आपण पाहिलेलं आहे. व्हेरिएबल म्हणजे काय होतं, ज्या गोष्टी बदलतात, तर प्राईस पण एक प्रकारचं व्हेरिएबल आहे. आपण इथं काय केलेलं आहे, इन्फ्लेशन ॲडजस्ट केलेलं आहे. इन्फ्लेशन हे आपण विचारातून काढून टाकलेलं आहे. त्यामुळे प्राइसेस इथं काय राहतील, प्राईस जर एक आपण एक प्रकारचं व्हेरिएबल घेतलं, तर प्राईससाठी जर बोलत राहिलो आपण, प्राईस ॲज अन व्हेरिएबल, तर तुमच्या प्राइसेस काय आहेत तर कॉन्स्टंट आहे. तर रिअल व्हेरिएबलमध्ये इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यूज असतात, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो, प्राइसेस हे आपण काय केलेल्या आहे, कॉन्स्टंट प्राइसेस घेतलेल्या आहेत आणि त्या फिक्स वर्षाच्या घेतलेल्या आहे, बरोबर, ज्याला आपण बेस इयर म्हणतो. ते झालं तुमच्या कॉन्स्टंट प्राइसेस. आता आपल्याला माहीत आहे कॉन्स्टंट प्राइसेसच्या घेतल्या. आता जसं आपल्याला माहीत आहे की आता व्हॅल्यू ही दोन गोष्टीमुळं बदलू शकते, जे आपण पाहिलेलं आहे, क्यूमुळे आणि दुसरे पीमुळे. पण रिअल व्हेरिएबलच्या केसमध्ये काय आहे, रिअल व्हेरिएबलच्या केसमध्ये प्राइसेस आपल्या फिक्स्ड आहेत. रिअल व्हेरिएबलच्या केसमध्ये प्राइसेस आपल्या फिक्स्ड आहेत, त्या बदलणाऱ्या नाही आहेत, त्या बेस इयरच्या आहेत, त्या आधारभूत वर्षाच्या आहेत. त्यामुळे तुमच्या व्हॅल्यूमध्ये जो काही बदल होणार आहे तो चेंज इन क्वांटिटीमुळेच होणार आहे. म्हणजे समजा 2026-27 एक उदाहरण घेऊ आपण. 2026 या वर्षातनी समजा प्रोडक्शन झालेलं आहे 20 क्विंटलचं समजा गव्हाच्या, आणि आपण इथं ज्या प्राइसेस घेणार आहोत ह्या बेस इयरच्या असणार. बेस इयर प्राइसेस त्या समजा 2000 रुपये असतील प्रति क्विंटल, पर क्विंटल. त्यामुळे तर व्हॅल्यू किती होणार तुमची, 4000 रुपये, सॉरी 40,000 रुपये, बरोबर आहे. आता इथं जर व्हॅल्यूमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला प्रोडक्शनमध्येच चेंज करावा लागेल, बरोबर आहे, कारण प्राइसेस ह्या फिक्स आहेत रिअल व्हेरिएबलच्या केसमध्ये, जिथं आपण इन्फ्लेशनला काय केलेलं आहे, ॲडजस्ट केलेला आहे. त्यामुळे काय की रिअल व्हेरिएबल आणि प्राईसचा जर आपण विचार केला तर मग ती काय झाली, तुमची प्राईस ही कॉन्स्टंट झाली, बेस इयरची प्राईस ही कॉन्स्टंट झाली, ती फिक्स झालेली आहे, बरोबर आहे. त्यामुळं रिअल व्हेरिएबल काय दाखवते की ॲक्च्युअल प्रोडक्शन किती झालेलं आहे. इथं जर विचार केला आपण तर ॲक्च्युअल प्रोडक्शन किती झालेलं आहे, ॲक्च्युअल प्रोडक्शन किती हे दाखवते, ना की प्राईस वाईज, कारण आपण प्राईस ह्या फिक्स इयरच्या घेतलेल्या आहेत, प्राईस ह्या फिक्स्ड आहेत, त्या कॉन्स्टंट प्राइसेस आहेत. सो रिअल व्हेरिएबल एक इन्फ्लेशन ॲडजस्टेड व्हॅल्यूज आहेत ना. तर जर प्राईसच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलायला गेलो तर ती असणार तुमची रिअल प्राईस, बरोबर आहे. आणि त्या रिअल प्राईसला आपण काय म्हणतो, प्राईसबद्दल बोलायला गेलं तर ती असणार रिअल प्राईस, आणि रिअल प्राईसला आपण काय म्हणतो कॉन्स्टंट प्राईस, कारण ती बेस इयरची प्राईस आहे. आणि नॉमिनल व्हेरिएबल म्हणजे काय की करंट मार्केट प्राइसेस, त्या वर्षी त्या वस्तूची किंमत किती आहे, चालू बाजार किंमत, बरोबर आहे, करंट मार्केट प्राईस. म्हणजे नॉमिनल व्हेरिएबल समजा एक करंट मार्केट प्राईसवर घेतलं जातं, करंट मार्केट प्राईस. इथं तुम्ही इन्फ्लेशन ॲडजस्ट करत नाही आहे. त्या वर्षी समजा 100 क्विंटल गव्हाचं उत्पादन झालं 2026-27मध्ये, 2026-27मध्ये गव्हाच्या किमती किती होत्या तेवढी तुमची व्हॅल्यू झाली, बरोबर. करंट मार्केट प्राईसचा वापर त्या वर्षाची बाजार किंमत जे काही वापर करून व्हॅल्यू काढल्या जाते. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे किंवा मूल्य कॅल्क्युलेट करणे, व्हॅल्यू
कॅल्क्युलेट करणं. त्याला आपण म्हणतो नॉमिनल व्हेरिएबल. आणि नॉमिनल व्हेरिएबल ज्याला आपण नॉमिनल प्राईस म्हणणार, प्राईसच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललो तर इथं जी प्राईस असते ना तिला म्हटलं जात असते, तिला काय म्हटलं करंट प्राईस, चालू वर्षाच्या किमती किंवा चालू किंमत, करंट प्राईस. कारण त्या वर्षीची ती किंमत आहे. एक उदाहरण जर घ्यायचं झालं, समजा 2026-27 आहे. त्यावर्षी प्रोडक्शन काय होणार, प्रोडक्शन समजा गव्हाचं किती झालेलं आहे, 20 क्विंटल झालेलं आहे. आणि यावर्षी प्राईस ही करंट मार्केट प्राईस असणार, ना की बेस इयरची प्राईस असणार जी फिक्स आहे, बरोबर. करंट मार्केट प्राईस असणार, ती समजा तुमची आहे 2500 रुपये प्रति क्विंटल पर क्विंटल. त्यामुळे व्हॅल्यू काय आहे इथे काय होणार, 50,000, बरोबर. आता पहा, तुम्हाला इथच्या केसमध्ये व्हॅल्यू जर बदलवायची असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. तुम्हाला क्वांटिटी किती गव्हाचं उत्पादन झालं हे पण बदलवलं तरी तुमची व्हॅल्यू बदलणार आहे, आणि तुमची प्राईस जरी बदलली तरी तुमची व्हॅल्यू बदलणार आहे. सो म्हणजे नॉमिनल व्हेरिएबलमध्ये आपण करंट मार्केट प्राइसेसचा वापर करत असतो, ज्याला आपण करंट प्राईस म्हणतो. त्या वर्षीची बाजार किंमत आपण कन्सिडर करणार. मग व्हॅल्यू काय होणार, 2026-27 काय हे 50,000 झाली. तुम्ही जर समजा 2026-27 इथं व्हॅल्यू काय आलेली आपली 50,000 आलेली आहे. आणि तुम्ही जर समजा पुढच्या वर्षीचा विचार केला 2027-28, आता प्रोडक्शन आपण काय कन्सिडर करू, इथं 100च क्विंटल झालेला आहे, परंतु प्राईस ह्या तुमच्या काय 2,000 क्विंटल झालेला आहे. म्हणजे तुमच्या प्रोडक्शनमध्ये कुठलाही फरक नाही, परंतु प्राईस ही समजा 3,000 झालेली आहे, 200 क्विंटलच झालेला आहे समजा. नाही, आपण इथं उदाहरणार्थ घेतलं 20 क्विंटल. समजा प्रोडक्शन हे तुमचं 20 क्विंटल झालेलं आहे, परंतु प्राईस समजा 27-28मध्ये 3,000 रुपये प्रति क्विंटल झालेली आहे. याचा अर्थ काय, हे 60,000 रुपये होणार. म्हणजे पहा, व्हॅल्यू इथं बदलली का, कारण किमतीमध्ये फरक पडलेला आहे, करंट मार्केट व्हॅल्यू किंवा त्या वर्षीच्या बाजार किमतीत फरक पडलेला आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता 27-28मध्ये ही एक केस झाली. 27-28मध्ये आपण काय म्हणू शकतो, प्रोडक्शन बदललं, समजा 20चं 25 क्विंटल झाला आणि तुमची प्राईस किती आहे 3,000 रुपये, तरी तुमची व्हॅल्यू काय होणार 75,000 होणार, बरोबर आहे. त्यामुळे करंट प्राइसेसमध्ये जी तुमची व्हॅल्यू असणार, व्हॅल्यू ऑफ आउटपुट आहे, ती बदलण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी बदलल्या जाऊ शकतात. प्रोडक्शन पण बदललं जाऊ शकते किंवा बदलवू शकता तुम्ही, आणि तुमच्या करंट मार्केट प्राइसेस पण बदलवू शकतात. तर त्याला म्हटलं जात असते नॉमिनल व्हेरिएबल. नॉमिनल व्हेरिएबल हे ते व्हेरिएबल आहे जे करंट मार्केट प्राइसवर कॅल्क्युलेट केलं जात असते. आणि प्राइसेसच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बोललो तर त्या प्राइसेसला आपण करंट प्राइसेस म्हणत असतो. सो नॉमिनल आणि रिअल. नॉमिनल म्हणजे काय होत असते, इन शॉर्ट सगळ्याला जर समराईज करायचं असेल तर नॉमिनल म्हणजे काय होते आणि रिअल म्हणजे काय होते. नॉमिनल म्हणजे चालू वर्षाच्या किमती, आणि इथं काय असणार, बेस इयरच्या किमती किंवा आधारभूत बेस इयर किमती. आणि आपल्याला माहीत आहे नॉमिनल व्हॅल्यू किंवा नॉमिनल बेसिसवर जर आपण व्हॅल्यू काढली तर ती बदलवण्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहे, म्हणजे चेंज इन क्वांटिटी किंवा प्राईस इफेक्ट. क्वांटिटी प्लस प्राईस इफेक्ट, या दोन्हीमुळे तुमची व्हॅल्यू ऑफ आउटपुट किंवा जी मूल्य आहे ते बदलू शकते. परंतु इथं तुम्हाला ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये चेंज करणं आवश्यक आहे. त्याच वेळेस तुमच्या व्हॅल्यूमध्ये इथं घालणार बदलणार, कारण तुमच्या बेस इयरच्या किमती काय इथं फिक्स आहे. ठीक आहे, ते झालं तुमचे व्हेरिएबल्स जे नॉमिनल व्हेरिएबल्स आहेत आणि रिअल व्हेरिएबल आहेत. आणि जर प्राईसच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणलं तर नॉमिनल व्हेरिएबल ॲज अ प्राईस ज्यावेळेस म्हणतो ती असते तुमची करंट प्राईस, चालू किमती, करंट प्राईस. आणि ही काय असणार तुमची रिअल प्राईस किंवा म्हणणार आपण कॉन्स्टंट प्राईस. नॉमिनल आणि रिअल म्हणजे काय, म्हणजे आपल्या प्राइसेस ह्या 2 झाल्या. आता प्राइसेस 2 प्रकारच्या आहेत, किमती 2 प्रकारच्या आहेत. जिला आपण म्हणतो करंट प्राईस चालू वर्षाची, बरोबर आहे, चालू किंमत करंट प्राईस. आणि दुसरी असणार तुमची कॉन्स्टंट प्राईस, बरोबर आहे. हे करंट प्राईसमध्ये काय म्हणलं आपण, कॅल्क्युलेशन हे चालू वर्षाच्या मार्केट प्राईसवर असतं. इथं चालू वर्षाची मार्केट प्राईस. करंट प्राईस म्हणजे काय, चालू वर्षाची मार्केट प्राईस. आणि कॉन्स्टंट प्राईस म्हणजे काय, बेस इयरची मार्केट प्राईस. बेस इयर जे आता नवीन सिरीजनुसार 2022-23 आहे बेस इयरची प्राईस. आता तुम्हाला माहीत आहे की इथं जे तुमचं मूल्य आहे हे बदलवण्याचे आपल्याकडे 2 स्कोप बनतात, क्वांटिटी चेंज आणि प्राईस चेंज.
क्वांटिटीमध्ये जरी बदल झाला तरी तुमच्या व्हॅल्यूमध्ये बदल होतो आणि प्राईसमध्ये जरी बदल झाला तरी तुमच्या व्हॅल्यूमध्ये बदल होत आहे. म्हणजे क्वांटिटी चेंज किंवा प्रोडक्शनमधील बदल आणि प्राईसमधील बदल, उत्पादनात असलेला बदल म्हणा आणि तुमच्या किमतीमधला बदल, ह्या दोन्हीचा परिणाम तुम्हाला दिसते. क्वांटिटी चेंज आणि प्राईस चेंज. क्वांटिटी चेंज व प्राईस चेंज या दोन्हींचा परिणाम होत असतो. बरोबर. रिअल व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट प्राईस हे रिअल व्हेरिएबल आहे. बरोबर. हे तुमचं रिअल व्हेरिएबल आहे आणि हे तुमचं काय नॉमिनल व्हेरिएबल आहे. बरोबर आहे. रिअल व्हॅल्यूमध्ये किंवा जी तुमची व्हॅल्यू असणार क्वांटिटी चेंजचा परिणाम दिसतो. जी रिअल व्हॅल्यू जी रिअल प्राइसेसवर काढल्या जाते, एक कॉन्स्टंट प्राइसेसवर काढल्या जाते रिअल व्हॅल्यूमध्ये, आणि ही नॉमिनल व्हॅल्यू असणार. नॉमिनल व्हॅल्यू आणि रिअल व्हॅल्यूमध्ये, कारण रिअल व्हॅल्यू म्हणजे जी तुमच्या रिअल प्राइसेसवर किंवा कॉन्स्टंट प्राइसेसवर काढली, रिअल व्हॅल्यूमध्ये क्वांटिटी चेंजचाच फक्त परिणाम दिसेल. प्रोडक्शन चेंजच्या किंवा मध्ये क्वांटिटी हे प्रोडक्शन उत्पादन चेंज चा परिणाम दिसणार, कारण प्राइसेस आपण बेस इयरच्या की त्याच्या फिक्स असतात. बरोबर. सो ज्यावेळेस GDP आपण करंट प्राइसेसवर काढतो ना, मग चालू किमतीवर ज्यावेळेस आपण GDP काढतो, GDP ॲट, आता या दोन प्राइसेसचा वापर कुठं करणार, ज्यावेळेस GDP आपण हा करंट प्राइसेसवर काढतो ना, त्याला म्हटलं जातं नॉमिनल GDP. आणि ज्यावेळेस तुमचा GDP हा तुमचा कॉन्स्टंट प्राइसवर किंवा फिक्स्ड प्राइसवर काढतो, कॉन्स्टंट प्राइसेसवर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं रिअल GDP. बरोबर आहे. आणि आपल्याला माहीत आहे की रिअल व्हेरिएबलचा उपयोग हा ग्रोथ रेट काढण्यासाठी काढला जात असतो किंवा ते रिअल ग्रोथ असते, कारण फक्त प्रोडक्शनमध्येच इथं बदल करण्याचा स्कोप असतो कॉन्स्टंट प्राइसेसच्या केसमध्ये. बरोबर आहे. तर रिअल GDPचा वापर हा तुमच्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ रेट किंवा रिअल ग्रोथ कॅल्क्युलेट करण्यासाठी केला जाणार. रिअल ग्रोथ कॅल्क्युलेट करणे म्हणजे काय, रिअल GDP म्हणजे काय, रिअल ग्रोथ कॅल्क्युलेट करणे. कारण इथे ग्रोथ पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते. ग्रोथ ही फक्त तुमच्या प्रोडक्शनमध्येच होऊ शकते. प्राइसेस फिक्स आहेत, वस्तूचं प्रोडक्शन असो किंवा सेवेचं प्रोडक्शन असो त्याच्यामध्येच बदल होऊ शकते. प्राइसेस ह्या फिक्स आहेत. म्हणून रिअल GDPचा वापर हा रिअल ग्रोथ कॅल्क्युलेट करण्यासाठी काढला जातो. तो नॉमिनल GDP म्हणजे नॉमिनल GDPचा वापर कशासाठी काढला जातो, तुमच्या अर्थव्यवस्थेची साईज म्हणजे तुमची अर्थव्यवस्था किती मोठी आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेत किती ट्रान्झॅक्शन्स यावर्षी होत आहेत, यासाठी अर्थव्यवस्थेची साईज म्हणा किंवा ट्रान्झॅक्शन्स किती झाले तर हे तुमच्या नॉमिनल GDPवरून किंवा ट्रान्झॅक्शन्सवरून तुम्ही तुमचा नॉमिनल GDP ठरवू शकता. आता एक उदाहरण पाहू. आपल्याला माहीत आहे बेस इयर जी आधारभूत किंमत आहे. बरोबर. जर आधारभूत वर्ष आहे जे आता 2022-23 आहे. यावर्षी समजा तुमच्या अर्थव्यवस्थेत गहू एक उदाहरण, गव्हाचं उदाहरण गहू आहे. त्याची जी किंमत होती ती तुमची 2000 रुपये प्रति क्विंटल होती, पर क्विंटल. बरोबर. याला काय म्हणणार आपण, ही कोणती प्राईस झाली, कॉन्स्टंट प्राईस. कारण ती आपण बेस इयरची घेतलेली आहे, जी आपण फिक्स करून ठेवलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे GDP दोन प्रकारचे आहेत. GDP जो आपण पहिले पाहिलेला होता तो जर तुमचा चालू किमतीवर असेल, करंट प्राइसेसवर असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, नॉमिनल GDP. बरोबर आहे. त्यानंतर आहे तुमचा समजा एक पुन्हा GDP जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो तुमचा कॉन्स्टंट प्राइसेसवर आहे.
जो तुमच्या बेस इयरच्या प्राइसेसवर असणार, आधारभूत वर्षाच्या किमतीवर असणार, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, रिअल जी डी पी. त्याला आपण रिअल जी डी पी म्हणलेलं आहे. समजा 2025-26 हे वर्ष 26 आणि 2026-27 गहूच तुमच्या अर्थव्यवस्थेत तयार होत आहे असं आपण समजूया. आपल्याला माहीत आहे व्हॅल्यू काय असते, व्हॅल्यू नेहमी क्वांटिटी टाइम्स प्राईस, क्वांटिटी टाइम प्राईस. आता समजा 2025-26 काय झालेलं आहे, गव्हाचं उत्पादन जे झालेलं आहे ते झालेलं आहे समजा 10 क्विंटल, आणि त्या वर्षीची समजा जी प्राईस होती, आपण ज्यावेळेस नॉमिनल जी डी पी म्हणत आहोत इथं, नॉमिनल जी डी पीच्या केसमध्ये म्हणत आहोत. आता नॉमिनल जी डी पी ज्यावेळेस आपण म्हणतो तर तो प्राइसेस सहजासहजी काय, ते आपण 2025-26च्याच मार्केट प्राइसेस घेणार. त्या समजा 2,500 रुपीज पर क्विंटल. त्यामुळे इथं व्हॅल्यू काय होणार, 10 गुणिले 2500 म्हणजे 25,000 रुपये होणार. हा तुमचा 2025-26 मधला गव्हाचा तुमच्या अर्थव्यवस्थेचा, जर तुमच्या अर्थव्यवस्थेत फक्त गहूच उत्पादन होत असेल तर तो तुमचा नॉमिनल जी डी पी झाला 25,000 रुपये. आणि गव्हावर कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग होणार नाही आहे. गहू हा समजा डायरेक्ट फायनल प्रोडक्ट आहे असं वापरू, असं समजू. आपल्याला माहिती आहे पुन्हा 25-26मध्ये प्रोडक्शन हे सेम राहणार आहे. क्यू किती राहील, हे 10 क्विंटल राहणार. ज्यावेळेस आपण काय म्हणतो रिअल जी डी पी ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करत आहोत त्यावेळेस प्राइसेस आपल्या बेस इयरच्या प्राइसेस राहतील. त्या बेस इयरच्या प्राइसेस किती आहेत, 2,000 रुपये पर क्विंटल. हे बेस इयरच्या प्राइसेस आहे 2,000 रुपये प्रति क्विंटल. त्यामुळे तर व्ही काय होणार, हे 20,000 रुपये होणार. हा तुमचा रिअल जी डी पी झालेला आहे जो तुमच्या कॉन्स्टंट प्राइसेसवर आहे. आणि हा तुमचा काय, हा नॉमिनल जी डी पी आहे जो तुमचा करंट प्राइसेसवर आहे. या दोघांमधला फरक हा कशाचा आहे, या दोघांमध्ये जो फरक आलेला आहे 25,000 आणि 20,000, हा फरक इन्फ्लेशनमुळे आलेला आहे. सॉरी, आपण काय केलेला आहे, प्राइसेसमध्ये फरक केलेला आहे. बरोबर आहे. आधी नॉमिनल जी डी पीमध्ये करंट इयरच्या प्राइसेस घेतल्या आणि रिअल जी डी पीमध्ये कॉन्स्टंट इयरच्या प्राइसेस घेतलेल्या. आता 2026-27 या आर्थिक वर्षात येऊ आपण. तुमचं उत्पादन जे आहे समजा, प्रोडक्शन समजा वाढलेलं आहे, अर्थात वाढलेला आहे याचा अर्थ तुमचा जी डी पी हा वाढलेलाच आहे. बरोबर आहे. प्रोडक्शन जर वाढलं वस्तू आणि सेवेचं तर तुमचा जी डी पी वाढणार. हे समजा 12 क्विंटल झालेलं आहे आणि तुमची जी प्राईस आहे समजा त्यावर्षी मार्केटची प्राईस आहे 2,600 रुपये पर क्विंटल. त्यामुळे व्ही काय होणार इथं, 31,200. जर सिंपल 12 गुणिले 2600 जर केलं तर ते किती येणार, 31,200. हा तुमचा नॉमिनल जी डी पी झालेला आहे. तुमचं प्रोडक्शन पुन्हा इथं किती आहे 26-27मध्ये, रिअल जी डी पी जर काढतो म्हणलं तर 12 क्विंटल आहे. आणि प्राईस ही तुमची बेस इयरची असणार, जे पुन्हा फिक्स केलेली आहे आपण, ती किती आहे 2,000 रुपये. त्यामुळे इथं ती काय होणार, 24,000 रुपये होणार. होणार. आता आपण गोष्ट लक्षात घेऊ की ती अशी की 2025-26 हे एक आर्थिक वर्ष आहे आणि तुमचं 26-27 हे दुसरं आर्थिक वर्ष आहे. इथं व्हॅल्यू ऑफ आउटपुट किती आहे 25,000 आहे आणि इथं किती आहे 31,200. आता जर आपण ह्याचा ग्रोथ रेट काढला, ग्रोथ रेट हिची वाढ काढली समजा, तर ती किती येते, सिंपल कॅल्क्युलेशन जर केलं, म्हणजे तुम्ही ग्रोथ कशी काढता बरोबर आहे, ती जर कॅल्क्युलेशन केलं तर ती असते तुमची, कॅल्क्युलेशन केलं की 24.8%. बरं 24.8% ही ग्रोथ रेट का आलेली आहे, कारण इथे तुमच्या क्वांटिटीमध्ये पण फरक पडलेला आहे आणि प्राईसमध्ये पण फरक पडलेला आहे. इथं काय चेंज इन, हे कशामुळे आलेलं आहे, हे एवढी ग्रोथ कशामुळे झालेली आहे, चेंज इन प्राईस. बरोबर आहे. हे बघा, हे प्राईसमध्ये बदल झालेला आहे अँड क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, क्वांटिटी, हे बघा क्वांटिटीमध्ये बी काय झालेलं आहे तुमचा फरक पडलेला आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्यावेळेस आपण जी डी पीचा ग्रोथ रेट काढतो त्यावेळेस आपल्याला फक्त क्वांटिटीमध्ये फरक अपेक्षित असतो जो आपल्याला इथं दिसून येतो. त्यामुळं हा तुमच्या जी डी पीचा ग्रोथ रेट प्रॉपरली एक्सप्लेन करत नाही बरं नॉमिनल जी डी पी, कारण इथं
प्राईस चेंजमध्ये बी फरक आहे, प्राईसमध्ये बी फरक आहे आणि क्वांटिटीमध्ये बी फरक आहे. समजा ही किंमत जर समजा इन्फ्लेशन जर झालं, अजून तुम्ही पुढच्या वर्षी जर घेतलं 2026-27चे पुढचं 27-28 तुमचं प्रोडक्शन समजा 13 क्विंटल झालं, परंतु तुमच्या प्राइसेस जर समजा 3,500 रुपये प्रति क्विंटल झाला, तर ती प्राईस फार मोठी होणार. पण ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये फरक हा फक्त 1 क्विंटलचा, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला प्रोडक्शनमध्ये किती फरक होतो हे पाहायचं. इथे किती झालेला आहे समजा, हा फरक किती आहे, हा फक्त 20%चा ग्रोथ रेट आहे, 20%चा इन्क्रीज आहे. आणि हा कशामुळे झालेला आहे, चेंज इन प्रोडक्शन, बरोबर आहे. याचा अर्थ काय, 10चं समजा पुढच्या वर्षी जर 12चं समजा 20 क्विंटल प्रोडक्शन झालं, तरी ते किती होणार, ते 40,000 होणार. 20 गुणिले 2,000, कारण आपण प्राइसेस इथं फिक्स ठेवलेला आहे रिअल GDPमध्ये. तर हा रिअल GDPमध्ये तुम्हाला काय दिसणार, प्रोडक्शनमध्ये जो काही बदल झालेला आहे तो तुमच्या रिअल GDPमध्ये रिफ्लेक्ट होणार. म्हणजे काय, तुमच्या अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट, टू शो ग्रोथ रेट ऑफ एन इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट ठरवणे हे रिअल GDPचं काम आहे. रिअल GDP म्हणजे काय असते, त्या वर्षाचं उत्पादन, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो चालू उत्पादन गुणिला बेस इयरच्या किमती. रिअल GDP काय असते, चालू उत्पादन, चालू वर्षातील उत्पादन टाइम्स गुणिला बेस इयरच्या किमती. आणि हे काय तुमचं नॉमिनल GDP काय दाखवत असतो, तुमच्या अर्थव्यवस्थेत ट्रान्झॅक्शन किती झाले, ट्रान्झॅक्शनची साईज दाखवते, तुमच्या अर्थव्यवस्थेची साईज दाखवते, अर्थव्यवस्थेची साईज हा तुमचा नॉमिनल GDP दाखवते. नॉमिनल GDPला आपण अजून नॉमिनल GDPलाच मॉनेटरी नॅशनल इन्कम पण म्हटलं जात असते. GDP AKA ऑल्सो नोन ॲज मॉनेटरी नॅशनल इन्कम, त्याला मॉनेटरी नॅशनल इन्कम पण म्हटलं जात असते. आता पहा, ही हा तुमचा ग्रोथ रेट, समजा तुमच्या अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट किंवा ग्रोथ ठरवण्यासाठी आपण रिअल GDPचा वापर करतो, बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजा बेस इयर आहे, बरोबर आहे. तुमचा 2011-12चा कन्सिडर करू आपण, बरोबर. हे एक बेस इयर झाला. आणि आता जो करंट बेस इयर आहे समजा तो 2022-23 झाला. यावर्षी समजा गहूच एक आपण कमोडिटीचा विचार करू. यावेळेस जी गव्हाची किंमत होती ती समजा 1,500 रुपये होती क्विंटल, बरोबर आहे, रुपीज पर क्विंटल. आणि यावर्षी जी प्राईस आहे ती समजा 2022-23 या बेस इयरमध्ये ती किंमत आहे समजा तुमची 2,000 रुपये, रुपीज पर क्विंटल. आता येऊ आपण 2 वर्ष घेऊ, 2 वर्ष घेऊ समजा. आणि आपल्याला इथं रिअल GDP कॅल्क्युलेट करायचं आहे, बरोबर. रिअल GDPवरच बोलू आपण, रिअल GDP कॅल्क्युलेट करायला. समजा 2025-26 आणि 2026-27. 2025-26मध्ये गव्हाचं उत्पादन किती आहे आपलं, 10 क्विंटल आहे. आणि इथे किती आहे, हे 12 क्विंटल झालेलं आहे. प्राईस किती आहे, समजा 2011-12च्या बेस इयरचा विचार करून जर ह्या गोष्टी केल्या तर, बरं. पहिले आपण असं करू, फॉर 2011-12 ॲज अ बेस इयर, पहिली कंडिशन, बरोबर. फॉर 2011-12 ॲज अ बेस इयर, त्यावेळेस आपल्याला काय करायचं, रिअल GDP कॅल्क्युलेट करायचं आहे. प्राईस किती आहे तुमची, 1,500 रुपये. ते किती येणार व्हॅल्यू येणार 15,000 रुपये. आणि प्राईस जर 2,000 नाही, आपल्याला काय करायचं, बरोबर आहे. आणि आपली प्राईस किती आहे समजा, इथं पण 2011-12साठी प्राईस किती आहे, 1,500 रुपयेचं आहे. हे याचा विचार नका करू, इथं हे विचार लक्षात घ्या, किती येणार, प्राईस किती आहे, 1,500 रुपये. ते किती येणार आहे, त्याची व्हॅल्यू येणार तुमची 18,000 रुपये, बरोबर आहे. मग इथं ग्रोथ रेट किती झालेला आहे तुमच्या अर्थव्यवस्थेतली, जर 2011-12 हे जर मी बेस इयर घेतलं तर इथं ग्रोथ रेट किती % आहे, तो 20% आहे, बरोबर आहे. आता दुसरं हे घेऊ, फॉर बेस इयर 2022-23. 2026-27मध्ये क्यू किती आहे तुमचा, क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन किती आहे, 10 क्विंटल आहे. प्राइसेस किती आहेत त्या 2,000 रुपये. आता
त्यामुळे व्हॅल्यू किती होणार, व्हॅल्यू होणार तुमची 20,000 रुपये. आणि तुमच्या समजा 26-27 या आर्थिक वर्षाचा जर विचार केला आपण, हे 25-26 झाले, 26-27 या आर्थिक वर्षाचा विचार केला, क्यू किती आहे 12, पी किती आहे तुमचे 2,000 रुपये. त्यामुळे व्हॅल्यू किती होणार 24,000 रुपये. पुन्हा इथं ग्रोथ रेट किती आहे 20%चा ग्रोथ रेट आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तुमचा ग्रोथ रेट हा बेसवर डिपेंड करत नाही, बेस इयरवर डिपेंड करत नाही. सो ग्रोथ रेट इज इंडिपेंडंट ऑफ युअर बेस इयर. तुम्ही बेस इयर 11-12 जरी घेतला होता, 11-12 तुम्ही बेस इयर घेतला होता, त्यावेळेस पण तुमचा 20%च ग्रोथ रेट होता. 22-23 जरी तुम्ही बेस इयर घेतला तरी ग्रोथ रेट हा 20% आहे. तरी ग्रोथ रेट हा तुमचा 20% आहे. म्हणजे काय, ग्रोथ रेट हा बेस इयरवर डिपेंड करत नाही. तुम्ही बेस इयर 1950-51चा जरी बेस इयर घेतला, उदाहरण बरं, तुम्ही जर 1950-51चा जरी समजा बेस इयर घेतला तरी तुमची ग्रोथ रेट ही 20%च येणार. कारण आपण प्राइसेस फिक्स करून ठेवलेल्या आहेत. फक्त स्कोप कुठं बनवत आहे, चेंज होण्यासाठी तो प्रोडक्शनमध्ये होत आहे. सो एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे की तुमची ग्रोथ रेट ही बेस इयरवर डिपेंड करत नाही. ग्रोथ रेट इज इंडिपेंडंट ऑफ युअर बेस इयर. बेस इयर कुठलाही असू शकतो, ग्रोथ रेट ही त्याच्यावर डिपेंड नसते. सो इन शॉर्ट जर सांगायचं झालं की तुमचा ग्रोथ रेट हा बेस इयरवर डिपेंड नाही. आता आपण 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक होता तुमचा नॉमिनल GDP आणि दुसरा होता तुमचा रिअल GDP. या दोघांतला आपण डिफरन्स पाहू, या दोनमधला डिफरन्स पाहू. नॉमिनल GDP म्हणजे काय होते, चालू बाजारभावानुसार मोजलेला GDP. करंट प्राइसेस, करंट मार्केट प्राइसवर मोजलेला GDP म्हणजे तुमचा नॉमिनल GDP. तर रिअल GDP म्हणजे काय, आधारभूत वर्षाची जो बेस इयरच्या प्राइसेसवर जो GDP मोजतो आपण त्याला रिअल GDP म्हणतो. म्हणजे याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट मार्केट प्राइसवर मोजला जातो. हा कॉन्स्टंट मार्केट प्राइस वर हा कॉन्स्टंट मार्केट प्राइसवर रिअल GDP हा मोजला जात असतो. म्हणजे समजा नॉमिनल GDP काय होणार, नॉमिनल GDP हे होणार सगळ्या वस्तू ज्या काही त्याला समेशन, वस्तू आणि सेवाचे, गुड्स व सर्व्हिसेस किती तयार झालेल्या, क्वांटिटी टाइम्स चालू वर्षाची किंमत. बरोबर आहे. तो नॉमिनल GDP झाला. करंट इयर प्राईस त्याला म्हणणार. आणि हे काय म्हणणार, समेशन ऑफ सगळ्या वस्तू आणि सेवा, गुड्स आणि सर्व्हिसेस, टाईम ज्या तयार झालेल्या, बरोबर, क्वांटिटी टाइम्स तुमच्या कॉन्स्टंट प्राइसेस ज्या तुमच्या बेस इयरच्या असणार. बरोबर आहे. नॉमिनल GDPचा उपयोग कुठं होतो, नॉमिनल GDPचा उपयोग हा तुमच्या अर्थव्यवस्थेची साईज जाणून घेण्यासाठी, आर्थिक आकार जाणून घेण्यासाठी. आर्थिक आकार याला आपण म्हणतो साईज ऑफ इकॉनॉमी. साईज ऑफ इकॉनॉमीसाठी नॉमिनल GDPचा वापर करतात. आणि इथं काय कशाचा, वास्तविक GDPचा उपयोग कशासाठी होतो, तुमच्या अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट. रिअल GDPमध्ये रिअल GDP हा जर तुमच्या कॉन्स्टंट मार्केट प्राईसवर असेल तर इथे इन्फ्लेशन विचारात घेत नाही आपण, इन्फ्लेशन विचारात घेत नाही. आणि इथं काय करतो आपण, इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ जी आहे ती इन्फ्लेशन विचारात घेतो. इन्फ्लेशन विचारात डायरेक्टली घेत नाही, ती इनडायरेक्टली घेतो. बरोबर, कारण आपण ती त्या वर्षाच्या मार्केट प्राईसचा विचार करत आहोत. पण इनडायरेक्टली काय असतो ना, इन्फ्लेशन विचारात घेणे जे इथं होतो, जे तुमच्या नॉमिनल GDPमध्ये असतो. त्यानंतर वेगवेगळ्या वर्षांची थेट तुलना करणं इथं शक्य नाही. वेगवेगळ्या वर्षांची तुलना अशक्य, कारण तुमच्या प्राइसेस ह्या व्हेरिएबल आहे, प्राईस व्हेरिएबल आहे, फ्लक्च्युएशन्स फार मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. त्यामुळे ते कंपॅरिझन शक्य नाही. तुलना तुमच्या रिअल GDPमध्ये शक्य, कारण आपण प्राइसेस फिक्स करून ठेवलेल्या आहेत. बरोबर आहे. बरं, तुमचा नॉमिनल GDP काय दाखवते, बाजार मूल्य दर्शवते, बाजार मूल्य दर्शवते. आणि तुमचा जो रिअल GDP आहे ना, रिअल GDP हा तुमचा
खरी उत्पादनात जे वाढ आहे ना ते दाखवते. खरी उत्पादनातील वाढ दर्शवते. कारण आपल्याला माहिती आहे प्राइसेस फिक्स आहे. जर ती वाढ दाखवायची असेल तर ती तुम्हाला प्रोडक्शनमध्येच बदल करावा लागेल. ठीक आहे. तर हा तुमचा रिअल जी डी पी आणि नॉमिनल जी डी पीमधला फरक आहे. ह्याच्यानंतर आहे तुमचं जी डी पी डिफ्लेशन किंवा डिफ्लेशन ऑफ जी डी पी, ज्याला आपण जी डी पी डिफ्लेटर म्हणतो. त्यानंतर जी डी पी आणि जी एन पी आहे. त्यानंतर जी डी पीचे वेगवेगळे ॲग्रिगेट्स आहेत ते पाहू आपण. आणि त्याच्यानंतर तुमच्या जी डी पी कॅल्क्युलेशनच्या मेथड्स आहेत किंवा त्या मेथड्स आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर नॅशनल इन्कम आणि जी डी पीमधला फरक काय ते पाहणार आहोत. तर हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.